अगेन BSCमध्ये मी फॉर एक्झाम्पल ही स्ट्रॅटेजी क्रिएट करते किंवा क्रेडिट स्प्रेड क्रिएट करते. माझा व्ह्यू बुलिश आहे, मार्केटवरती जाणार आहे असं मला वाटते. मला वाटत असं नाही. ॲक्च्युली चार्टवर आपण त्या सगळ्या RSI 70ची मेथड फॉलो करू शकता. फॉलो करून त्या अकॉर्डिंग तुम्हाला काय करायचं, जसं मार्केटवरती जाणार आहे तर मी इथे पुट बाय करणार. आता करंट प्राईस 2751 आहे. तर मी ह्या स्ट्राईक प्राईसचा पुट शॉर्ट केला आणि त्याला हेज करण्यासाठी मी OTMचा पुट बाय केला. एक्सपायरी आपण चूज करूया 31. आज कॉन्ट्रॅक्ट संपलाय, त्याच्यासाठी आपण काय करणार, सिम्पल आपण एक्सपायरी चूज करणार. चूज केल्यानंतर तुम्हाला 28,000चा पुट मी सेल करते. माझा व्ह्यू बुलिश आहे, त्याच्यामुळे मार्केटवरती गेलं तर मला बेनिफिट मिळणार आहे. लेगमध्ये मी डिस्टन्स किती ठेवला, मी लेगमध्ये आरामात 150 ते 200 पॉईंटचा डिस्टन्स जरी ठेवला त्या अकॉर्डिंग आपण इव्हन ॲडजस्ट पण करू शकतो, जसं मी तुम्हाला दाखवलं होतं. जेव्हा तुम्ही स्टॉकमध्ये हे ट्रेड करता त्याच्यासाठी कॅपिटल हे तुम्हाला जास्त रिक्वायर असतं, कारण लॉट साईज इकडे स्टॉकमध्ये मोठी असते. तुम्ही जर लेग नाही ॲडजस्ट केला तर तुम्हाला 3.5 लाखाचं ऑलमोस्ट कॅपिटल रिक्वायर आहे, पण तेच जर लेग ॲडजस्ट केला तर तुम्हाला 1,32,000चं तुमचं कॅपिटलवर तुम्हाला 23%चा गेन आहे आणि अगेन 33%चा लॉस पण आहे. हा लेग तुम्ही कमी जास्त चेक करू शकता. जसं की मी हा लेग ॲडजस्ट केला तर माझं काय बेनिफिट झाला, माझी विनिंग प्रोबॅबिलिटी ही ॲज इट इजच राहिली, पण माझा मॅक्स लॉस हा 8%चा आणि मॅक्स लॉस पण नाही, म्हणजे 1:1चा मला इकडे रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळतं. फायनल कॅपिटल हे माझं 1 लाख रुपीज यूज होणार आहे. मला प्रॉफिट कधी होणार आहे, जर मी सेम मेथड इंट्राडेला फॉलो केली. BSCचा स्टॉक जर आत्ताच्या करंट प्राईसपासून 2% जरी अप गेला तर मला 1700चं प्रॉफिट होणार आहे, म्हणजे माझ्या कॅपिटलवर साधारण 1 ते 1.5%चं, आणि एक्सपायरीपर्यंत मार्केटवरतीच राहिलं तर मला पूर्ण जेवढा माझा प्रीमियम आहे तो 0 होणार. जर माझ्या स्ट्राईक प्राईसपासून जर BSC सेम डेला किंवा 2 दिवसामध्ये 5%चा मूव करतोय तर 5%च्या मूवला मला 3,500चं ऑलमोस्ट प्रॉफिट बघायला मिळणार आहे. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.